काय म्हणताय गँग? तुम्हाला वाटतं का की फक्त लार्जर दॅन लाईफ सिनेमेस राडा घालतात? तर थांबा, आज आपण अशा मराठी अंडररेटेड डायरेक्टर्स बद्दल बोलणार आहोत ज्यांचे सिनेमे बघताना सिनेमा काय असतो हे तुम्हाला खऱ्या अर्थाने कळेल. सुरुवात करूया अशा माणसापासून ज्याची नजर कॅमेरापेक्षाही जास्त शार्प आहे. किल्ला आठवतंय? तो पाऊस, तो कोकणातला गड आणि बालपण. अविनाश सरांनी फक्त दिग्दर्शन नाही केलं, त्यांनी आपल्याला आपल्याच आठवणीत नेऊन ठेवलं. आणि त्यांचंच हिंदीतलं रत्न म्हणजे 3 ऑफ अस. अविनाश सरांचं व्हिज्युअल स्टोरी टेलिंग, बॉस हा माणूस खऱ्या अर्थाने ग्लोबल आहे. आता बोलूया अशा दिग्दर्शकाबद्दल ज्यांनी सोशल मेसेजला कॉमेडीचा असा तडका दिला की लोक वेडेच झाले. पोस्टर बॉयज आणि पोस्टर गर्ल्स आठवत आहेत? गावाकडची भांडणं आणि त्यावरची ती भन्नाट विनोद बुद्धी. समीर पाटील यांनी सेंटिमेंटल आणि बाहुबलीमधून दाखवून दिलंय की रुरल स्टोरीज सुद्धा किती कूल असू शकतात. आणि शेवटी ज्यांच्या नावावर 30हून अधिक सिनेमे आहेत ते म्हणजे गजेंद्र अहिरे. नॉट ओन्ली मिसेस राऊत पासून ते अनुमतीपर्यंत त्यांचा प्रत्येक सिनेमा हा एक मास्टरपीसच आहे. नुकताच त्यांनी अनुपम खेर यांच्यासोबत द सिग्नेचर हा मूवी केलाय. साधी कथा पण मनाला भिडणारे संवाद, हीच त्यांची खरी ताकद आहे. तर मित्रांनो, या 3 पैकी तुमचा सर्वात फेवरेट डायरेक्टर कोण आहे हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि अशाच अनफिल्टर सिने गोष्टींसाठी कलाकार कट्टाला आता सबस्क्राईब करा.